नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, संपूर्ण कोकणपट्टी व पुणे या भागात 15 मे ते 20 मे दरम्यान पावसाळ्यासारखा जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंक यांनी व्हिडिओच्या माध्यमातून वर्तवली आहे. 15 मे ते 20 मे दरम्यान चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग ते सांगायचं झालं तर पाऊस नांदेड जिल्ह्यात खूप पडेल, मग 15 ते 20चा. त्याच्यानंतर परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, त्याच्यानंतर कोल्हापूर, त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण, त्याच्यानंतर पुणे, अहिल्यानगर, श्रीगोंदा, दोंड ह्या पट्ट्यामध्ये चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर ते पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील राहील. म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगर, जालना जिल्हा ह्या परिसरात देखील मग 15 ते 20च्या दरम्यान तर चांगला मोठा पाऊस येईल म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की हे जे पाऊस आहे त्याचा जरा जास्त पश्चिमानं महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे खूप पडणार आहे, कारण की ते चक्रीवादळ जे आहे ना ते कर्नाटकमधून